जनक छत्रपती शाहू महाराज स्त्री शिक्षणाचे उद्धार करते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, त्याचबरोबर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर माऊली, संत रविदास, संत गाडगे महाराज, त्याचबरोबर शिवरायांसारखा पुत्र या जनतेला, या महाराष्ट्राला, या देशाला देणारा आदर्श माता, राष्ट्रमाता माझी जाऊ, भीमासारखा एक सुपुत्र या भारताला, या देशाला देणाऱ्या माता भीमाई, त्याचबरोबर महात्मा ज्योतिरावजी फुले यांच्यासोबत अखंड दिवसेंदिवस, मिनिट ना मिनिट, तासन तास सावलीसारखी त्यांच्यासोबत असणारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, या सर्व पुण्यश्लोक अहिल्यादेवी, या सर्व महापुरुषांना आणि आदर्श मातांना या ठिकाणी मी प्रथमतः वंदन करतो, पंचांग प्रणाम करतो. आणि आज आपण ज्या दोन महान विभूतींची या ठिकाणी आपण जयंती साजरी करत आहोत, असे एक म्हणजे महात्मा ज्योतिरावजी फुले आणि दुसरे त्यांचे शिष्य विश्वरत्न विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या दोन महाभूतींच्या जयंतीच्या निमित्तानं आपण एकत्र जमलेलो आहोत. कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी मी या ठिकाणी आपल्या शाळेचे प्रिन्सिपल आदरणीय ठाकूर सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी फोटोपूजन करावं. मध्ये या, समोर जागा या, मध्ये बसा. थोडं थोडं पुढं सारखं आहे तर या राहत सर आहे जागामध्ये. गोहिल मैम आइए. स्टेट कौन मैडम आइए, सरदा मैडम आइए, कुलदीप सर. एक 2 मिनिटाचा प्रस्तावित करतो, त्यानंतर हळूहळू त्यांचं नाव घेतले 2 मिनिटाचं या ठिकाणी शब्दरचना आपली मांडायची आहे. प्रस्तावित करत असताना खरं तर प्राचीन काळ जर आपण पाहिला, सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल 2 शब्द बोलतो, त्यानंतर बाबासाहेबांबद्दल बोलेल. सुरुवातीचा काळ आपण पाहिला तर महिलांसाठी खरं तर आपण जाणते आहात, आपण सर्वांनी अभ्यासला आहे, आपण सर्वांनी वाचलं आहे, ऐकलं आहे. स्त्री म्हणजे फक्त एक उपभोगाची वस्तू म्हणून त्याकडे त्यावेळेचं समाजानं पाहिलं आहे. आणि काही अंशी आज दृष्टिकोन बदललेला आहे, परंतु पूर्ण बदललेला नाही. तरीही त्या स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन उपभोगाची वस्तू किंवा एक चूल आणि मूल असे 2 गोष्टीमध्ये गुरफटलेली ही महिला होती.
सवर्ण समाजातील असेल किंवा अस्पृश्य समाजातील असेल, परंतु ह्या दोन्ही महिलांना या ठिकाणी शिक्षणाचा कुठेही अधिकार नव्हता, हक्क नव्हता, कुठं बोलण्याचा अधिकार नव्हता, चारचौघामध्ये जाण्याचा अधिकार नव्हता, आपलं म्हणणं मांडण्याचा किंवा त्याचं म्हणणं ऐकून घेण्याचा कुणीही त्यावेळेमध्ये प्रयत्न केला नाही. परंतु ही गोष्ट कुठंतरी महात्मा ज्योतिराव फुले यांना या ठिकाणी खटकली किंवा त्यांना मनामध्ये सतावत होती आणि त्यांनी मग या ठिकाणी 1848ला स्त्री शिक्षणाचे दार खुले गेले. शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि मग या ठिकाणी सवर्ण समाजातील महिला असेल किंवा अस्पृश्य समाजातील महिला असेल त्या ठिकाणी मग शिकू लागली, आपलं कर्तृत्व ते सिद्ध करू लागली. आज आपण पाहतो आहोत प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून, पुरुषाच्या पावलावर पाऊल टाकून स्त्री कुठल्याही गोष्टीमध्ये आज मागे नाही. त्याचं पूर्ण श्रेय हे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना दिलं पाहिजे किंवा गेलं पाहिजे. हे आपण सर्वजण जाणते आहात. एक लग्न होतं, त्या लग्नामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांना जायचं होतं किंवा ते गेले होते आणि मग त्या लग्नामध्ये जात असताना पहिले काहीतरी ते सवय म्हणजे काय म्हणते ती रूढी परंपरा असेल की पत्रिका पाहिल्याशिवाय कोणीही त्या लग्नामध्ये किंवा त्या शुभ कार्यामध्ये त्या ठिकाणी प्रवेश देत नव्हते. आणि मग महात्मा फुले त्या ठिकाणी गेले असता त्यांना त्या ठिकाणी प्रवेश नाकारला गेला त्या लग्नामध्ये. कारण का तर ते अस्पृश्य समाजाचे होते, माळी समाजाचे होते, म्हणून त्यांना त्या ठिकाणी प्रवेश नाकारला. अरे तो काय हे म्हणजे त्यावेळेला महात्मा फुले चांगले शिकले होते, चांगले शिकून एक समाज जागृतीचं काम करण्याचा त्यांच्या मनामध्ये दृढ त्यांनी निश्चय केला होता आणि त्या दिशेने त्यांचे पावलं पडत होती. आणि ते पावलं पडत असतानाच त्या लग्नामध्ये ते गेले आणि त्या ठिकाणी असणाऱ्या त्यावेळेच्या काही लोकांना ती गोष्ट खटकली आणि त्यांच्या वडिलांना जाऊन त्यांनी सांगितलं की काय आहे हा तुमचा व्यवसाय काय आहे, तुम्ही तुमचं काय फुले विकणे, फुलांचे माळा बनवणे ते विकणे हा तुमचा व्यवसाय आहे, तुम्ही शिक्षणामध्ये येऊ नका किंवा आलं नाही पाहिजे, असं त्यावेळेच्या त्या समाजाची एक मानसिकता अशी होती. परंतु त्या मानसिकतेला पूर्ण तिलांजली देऊन या ठिकाणी स्वतः राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले हे स्वतः शिकले. नंतर त्यांनी स्वतःच्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुलेला शिकण्यासाठी प्रवृत्त केलं, शिकवलं आणि देशाची पहिली मुख्याध्यापिका, पहिली शिक्षिका त्यांनी स्वतःच्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुलेला या ठिकाणी बनवलं. आणि तिथून पुढे मग मुस्लिम समाजाची फातिमा शेख ही त्यांची पहिली विद्यार्थिनी, नंतर उस्ताद साळवे यांची मुलगी मुक्ता साळवे, ह्या अशा 2-4 विद्यार्थिनी त्यांना लाभल्या. आणि पुढे मग ते त्यावेळेस त्यांनी पेरलेलं जे झाड आहे, जे रोपटं आहे ते आज आपण पाहतो कुठल्या क्षेत्रामध्ये महिला कुठेही कमी नाही. याचं सर्व श्रेय पुन्हा एकदा मी सांगतो की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना जातं. आज खरं तर महात्मा फुले यांचा मृत्यू जो आहे 1990ला झालेला होता आणि त्याच्या 1 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता, म्हणजे 1891ला. 1891ला महात्मा ज्योतिराव फुले यांचा मृत्यू आणि 1891ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म. परंतु अर्थात दोघांची कुठेही भेट झाली नाहीच ना. मृत्यू अगोदर 1 वर्षानंतर झाला आणि त्याच्या नंतर 1 वर्षांनी बाबासाहेबांचा जन्म झाला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण हयातीमध्ये संत कवी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि महात्मा हे तथागत भगवान बुद्ध या 3 महान व्यक्तींना आपल्या गुरुस्थानी ठेवलं. अखंड पूर्ण जीवनभर या 3 व्यक्तींच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झुकलेले दिसतात, नतमस्तक झालेले दिसतात. त्याचे कारण असं होतं की त्यांचे विचारसरणी, त्यांचे आचार विचार जे समाजाच्यासाठी होते, व्यक्तीच्या उन्नतीसाठी होते, स्त्रियांच्या उन्नतीसाठी होते. म्हणून अर्थात बाबासाहेबांनी या तिघांनाही पाहिलं नव्हतं, बाबासाहेबांची या तिघांची कुठेही भेट झालेली नव्हती. परंतु माणूस हा विचारांना मोठा असतो, आचार्याने मोठा असतो आणि त्यांचे आचार विचार हेच बाबासाहेबांनी आपले मांडले आणि त्या आचाराच्या विचाराच्या माध्यमातून या 3ही महान व्यक्तींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या गुरुस्थानी ठेवलं. एक आपण विचार केला तर 133वी जयंती आहे आजची आणि ही 133वी जयंती आज घडीला कुठंतरी वाचलं मी रात्री, तर आजची ही जयंती 133वी 152 देशामध्ये साजरी होते आहे. मला वाटतं भारतातलं हे पहिलीच व्यक्तिमत्व असावं की ज्याची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गावात नव्हे, गल्लीत नव्हे, जिल्ह्यात नव्हे, राज्यात नव्हे, देशात नव्हे, अखंड जगामध्ये या महामानवाची जयंती साजरी केली जाते. कारण त्या महामानवाने स्वतःला तेवढं झिजवलं आहे,
स्वतः तेवढं आयुष्य त्यांनी खर्च घातलेला आहे. त्यांनी स्वतःचा वेळ त्यांच्या पत्नीसाठी दिला नाही, त्यांच्या मुलाबाळांसाठी दिला नाही, त्यांच्या आईवडिलांसाठी दिला नाही. सर्व वेळ त्यांनी आपण पाहिलं तर 18-18 तास बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासाचं फलित आज हे पूर्ण जगाला कळलं, देशाला कळलं. म्हणून महामानवाची जयंती ही 152 देशामध्ये आज घडीला साजरी होत आहे. गेल्या वर्षी 160 देशामध्ये केली होती. आपला विरोधी देश जेव्हा आपण सतत द्वेष भावनेतून बघतो, पाकिस्तान, त्या देशामध्ये सुद्धा बाबासाहेबांची जयंती खूप मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आणि करतात सुद्धा. बाबासाहेबांचं जर अभ्यासाच्या व्यक्ती जर आपण विचारलं तर त्यांचे एक सेवक होते, नानकचंद रत्तो नाव होतं त्यांचं. तर बाबासाहेबांनी खरं तर आपण सगळेजण आपण घर जे बांधतो आपण स्वतःला राहण्यासाठी बांधतात, परंतु एकमेव असे व्यक्ती आहेत बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी की घर फक्त पुस्तकं ठेवण्यासाठी किंवा पुस्तकांसाठी घर बांधलं. आपण कधी गेलात मुंबईला तर दादरमध्ये त्यांचं घर आहे राजगृह नावानं. त्यांचा मुलगा होता राजगृह, त्या राजगृहाच्या मुलाच्या नावावर त्यांनी घराचं नाव राजगृह ठेवलेलं आहे. दादरला तुम्ही जाऊन कधी पाहू शकता, दादर ईस्टमध्ये आहे ते. तर त्या घरामध्ये पुस्तकं म्हणजे लायब्ररी, थोडक्यात आता आपल्या लायब्ररीमध्ये 4000 पुस्तकं आहेत, परंतु त्यावेळेला त्यांच्या घरामध्ये 8000 पुस्तकं होते. आणि मग असेच बाबासाहेब वाचत बसले असता त्यांचे जे सेवक होते नानकचंद रत्तो आले आणि बाबासाहेब थकले असतील अशा उद्देशाने त्यांनी बाबासाहेब आले, त्यांच्या टेबलवरती चहा ठेवला आणि मग त्यांची जाण्याची वेळ झाली होती. ते निघून गेले घरी. बाबासाहेबांना म्हणले साहेब मी जातो, मग ते गेले निघून. आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी आले होते. एक रात्र पूर्ण त्यांची गेली त्या ठिकाणी वाचनामध्ये बाबासाहेबांची. आणि सकाळी नानकचंद रत्तो बाबासाहेबांकडे आले आणि साहेबांना म्हणले साहेब तुम्ही चहा नाही का घेतला. बाबासाहेब एवढे तल्लीन त्या अभ्यासामध्ये त्या वाचनामध्ये होते, कळलं नाही त्यांना रात्र कधी गेली. त्यांनी म्हटल्याच्या नंतर साहेब चहा नाही घेतला का रे. बाबासाहेब उद्गारले, अरे तू आणखी गेलाच नाही का म्हणले, इथंच आहे का म्हणले. हा नानकचंद रत्तो घरी जाऊन झोपून एक रात्र पूर्ण आराम करून परत दुसऱ्या दिवशी आला होता. परंतु बाबासाहेब एवढे तन्मयतेने म्हणजे काय म्हणजे जिद्द चिकाटी एवढी बाबासाहेबांची हवामान त्या अभ्यासामध्ये असायचे होते. आणि त्याच गोष्टींना त्यांनी स्वतःला झिजवलं, एवढे त्याग केला. म्हणून आज आपण पाहत आहोत की 152 देशामध्ये या महामानवाची जयंती साजरी होते आहे. त्याचबरोबर जी युनो संघटना आहे, जगाची जागतिक संघटना, त्या युनोमध्ये सुद्धा दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. अशा या महान पुरुषाची जयंती खरं तर आपण त्यांच्या विचाराची जयंती केली पाहिजे, त्यांच्या आचाराची जयंती केली पाहिजे. त्यांना डोक्यावर न घेण्यापेक्षा डोक्यात घेतलं पाहिजे. अशी एक आदर्श जयंती आपण सर्वांनी साजरी केली पाहिजे आणि त्यांचे आचार विचार आपण आत्मसात केले पाहिजे. एवढंच या ठिकाणी मी प्रस्तावित करतो, थांबतो. यानंतर शाळेची विद्यार्थिनी सई जाधव हिला विनंती करतो की तिनं आपले मनोगत या ठिकाणी मांडावं. कुछ लोग थे जो वक्त के सांचे में ढल गए, कुछ लोग थे जो वक्त के सांचे में ढल गए, कुछ लोग थे जो कुछ लोग थे जो वक्त के सांचे में ढल गए, कुछ लोग थे जो वक्त के सांचे में ढल गए, कुछ लोग थे जो वक्त का सांचा बदल गए। नमस्कार, मैं सई सचिन जाधव इस भेड़ सेकेंडरी परिवार के सभी उपस्थित गुरुजनों के प्रति अपनी श्रद्धा निवेदित करती हूँ। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब भीमराव अम्बेडकर एक ऐसा नाम, एक ऐसा जीवन, एक ऐसा कर्मशील योद्धा जिसके गरुड़ा ने मानवता का, जिसके विचारों ने इतिहास का, जिसके संकल्पों ने वास्तविक अर्थों में वक्त का सांचा बदल दिया। आज 14 अप्रैल है। आज से 133 वर्ष पूर्व 1851 में सूरज ऐसे ही निकला होगा जैसे आज निकला है। हवाओं में ऐसे ही नमी होगी जैसे आज है। पर वह दिन बाबा साहेब के जन्म के साथ ही मानव सभ्यता का सबसे सुंदर स्मृति के रूप में दर्ज हो गया। संविधान के मुख्य वास्तुकार जो मसौदा समिति के अध्यक्ष रहे, बाबा साहेब को अपनी व्यक्तिगत जीवन में जाति व्यवस्था के तंज, भेदभाव, असमानता को सहना पड़ा। उन्होंने अपनी उसी व्यक्तिगत पीड़ा को सामूहिक मुक्ति के स्वप्न में बदल दिया। एक लड़की होने के नाते बाबा साहेब के प्रति मेरी कृतज्ञता और भी बढ़ जाती है, क्योंकि उन्होंने तत्कालीन समाज
deposited something which made me to stand in front of you in position where I am today. So what exactly did Dr. Bhimrao Ambedkar do which our president talking about? Well to know, Dr. Babasaheb Ambedkar on his birth anniversary, which is also celebrated as Ambedkar Jayanti every year. The moment we remember the name Baba Saheb, the first phrase that strikes our mind is Father of Constitution, because he was the chief architect of Indian Constitution, which took 2 years, 11 months and 18 days to be created. Dr. B.R. Ambedkar was also a leader of Dalit, but let me tell you, he was more than what many of us know about him. Dr. B.R. Ambedkar was a multi-talented personality, scored at for excellence. He speaks 11 languages proficiently. He was first Indian to have doctorate in economics abroad. He was an anthropologist, he was psychologist, he was barrister by profession. He was first law minister of independent India. Dr. B.R. Ambedkar wanted to rebuild Indian society by the following rule of equality. He also ran social movement in order to eradicate the caste system of Indian society with slogan educate, educate and organize. शिका, संघटित हुआ आणि संघर्ष करा. तो दोस्तों, बाबा साहेब डॉक्टर भीमराव अंबेडकर व्यापक अर्थों में एक बड़े नेता, समाज सुधारक और परिवर्तन धर्मी थे. वे अपने समय की अनेक स्थापनाओं और संरचनाओं से असहमत थे, किंतु उनकी असहमति रचनात्मक थी. बाबा साहेब को भारत को समझने, भारत को असहमत होने और भारत को बदलने का भारतीय दम दिया, जिस पर हाथ रखकर देश प्रेम की सौगंध खाई जा सकती है. आज इतिहास के इस मोड़ पर बाबा साहेब का योगदान किसी एक विषय, जाति और वर्ग से जोड़कर देखना उनके योगदान को सीमित करना है. बाबा साहेब जैसे व्यक्तित्व उन सब के हैं जिन्हें लोकतंत्र पर भरोसा है, जिन्हें मानवीय करुणा और ताकीदता पर भरोसा है, जो प्रत्येक प्रकार के गैर बराबरी को अमाननीय मानते हैं. बाबा साहेब डॉक्टर भीमराव अंबेडकर उन सब के हैं जिन्हें सबका साथ, सबका विकास और सबके विश्वास के महामंत्र पर भरोसा है. So today in end, I would just like to conclude by quoting a few words about him which says, इंसानों को गुलाम बनाकर हजारों बादशाह बने हैं, इंसानों को गुलाम बनाकर हजारों बादशाह बने हैं, लेकिन इंसानों को इंसान बनाकर सिर्फ एक ही बादशाह बने हैं, और वो है डॉक्टर भीमराव रामजी अंबेडकर. धन्यवाद. जय भीम, जय शिवराम. खूप सुंदर. या ठिकाणी बराचसा जे कमी वेळेमध्ये आणि कमी शब्दामध्ये या ठिकाणी बाबासाहेबांची महती सांगण्याचं सहीने काम केलेलं आहे. यानंतर मी गर्दे सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर आणि ज्यांची जयंती आपण आज अखंड भारत देशात नव्हे तर जगात ज्यांची जयंती साजरी होत आहे असे, आणि ज्यांची जयंती 11 एप्रिल रोजी झाली असे महात्मा ज्योतिबा फुले, आणि ज्यांची आज जयंती आहे असे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या महामानवांना मी प्रथमतः जयंतीनिमित्त अभिवादन करतो आणि तुम्हा सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. महामानव होणं ही गोष्ट खूप छोटी नाही, ही गोष्ट मोठी आहे. महात्मा ज्योतिबा फुले एक खेडेगावामध्ये राहून त्यांनी आपला या देशामध्ये कसा ठसा उमटवला की बाबा या महाराष्ट्राला आपण कशा पद्धतीने ओळखतो की फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र. यांचा जन्म आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कटगुण या गावी झाला.
कडगुण गाव हे खूप असं डोंगरावरती आहे. माझा योग आला त्या गावाला जाण्याचा आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मी एक वेळेस त्यांची जयंती साजरी करण्यासाठी मी कडगुण या गावी गेलो होतो. असे महामानव दऱ्याखोऱ्यामध्ये एखाद्या ग्रामीण भागामध्ये राहून ज्यांची जी जिद्द चिकाटी जी काम करण्याची त्यांचे जे कौशल्य आहे त्यामधून घडतं असे महामानव, असे विचारांचे पाईक घडणं ही काळाची गरज आहे. म्हणून मी इथंच पुनश्च एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. और कोई है तो भी विनती करता हूँ 2 शब्द रखे. क्रांति सूर्य ज्योतिबा फुले और डॉक्टर भीमराव अम्बेडकर, उनकी जयंती के उपलक्ष्य में सबसे पहले मैं आपको हार्दिक शुभेच्छा देता हूँ. ऑल्दो आज आई एम नॉट फीलिंग वेल, ज़्यादा नहीं बोलूँगा, सब लोग बता चुके, आपको सर ने बताया, सही ने बहुत अच्छा बताया और हम सब जानते हैं इनके बारे में. एक शब्द है महान. इसका अर्थ पता है कि महान किसको कहा जाता है? हम जितने बैठे हैं हम लोग महान नहीं है, हम बन भी नहीं सकते. म का मतलब होता है मैं और हान का मतलब होता है उसको खत्म करना. तो जो मैं को खत्म करता है वो महान होता है. तो जितने भी महान लोग हैं, चाहे वो डॉक्टर भीमराव अम्बेडकर साहब हो या ज्योतिबा फुले जी हो या शिवाजी महाराज हो या जितने भी समाज सेवक या जितने भी समाज सुधारक महान लोग हैं, वो महान इसलिए बने कि उन्होंने मैं को खत्म किया और उन्होंने सबके लिए काम किया. उन्होंने कभी अपने बारे में नहीं सोचा. तो ये बहुत कम लोग कर पाते हैं. अपने जीवन को समर्पित कर देना, दूसरों के लिए समर्पित कर देना, देश के लिए समर्पित कर देना. तो ऐसे महान बनने के लिए बहुत बड़े त्याग करना पड़ते हैं और शायद हम आम इंसान उसको नहीं कर सकते. तो ये कुछ लोग ऐसे समय समय पर जन्म लेते हैं जो समय में बदलाव लाते हैं. हमारी जो रीतियाँ होती है, हमारे जो ट्रेडिशंस होते हैं उसको बदलते हैं. पुराना समय शायद हमने देखा नहीं है तो हम उसके बारे में जानते भी नहीं, सिर्फ सुना है और सुन करके हम उसको महसूस नहीं कर सकते. जब हम उस चीज़ को भुगतते हैं तब हमें पता चलता है कि वो क्या समय हुआ होगा. आज़ादी के पहले का जो समय था या पुराना जो समय था जब महिलाओं को अधिकार नहीं थे, महिलाओं के साथ में कितना अत्याचार होता था. इवन जो जाति भेद था, जो भेदभाव था, ये ऐसी चरम सीमा पे था कि हम उसको समझ भी नहीं पाएंगे. तो हम लोगों को सिर्फ इस बात का शुक्रिया अदा करना चाहिए कि आज जो जीवन हम जी रहे हैं, जिसमें हमें स्वतंत्रता है, फ्रीडम है, हम अपने हिसाब से अपनी ज़िंदगी जी सकते हैं, महिलाओं को अपने अधिकार हैं, हम अपनी सोच को सबके सामने रख सकते हैं. तो ये इन जैसे लोगों की बदौलत है. तो हमें कभी भूलना नहीं चाहिए कि हमें जो मिला है वो इनकी वजह से मिला है. कभी कभी वो मैं वाला अहंकार हमें आ जाता है. हम कुछ नहीं है, हम जो भी है हमारे अतीत की वजह से. हमारे अतीत में जो इन लोगों ने कार्य किए, इन लोगों ने जो लोगों का ऑपोजिशन सहा है. क्योंकि जब भी कोई सुधार होता है समाज में, जब कोई एक आदमी उस चीज़ को आगे रखता है तो 100 लोग उसका ऑपोजिशन करते हैं. ये आज भी नियम है. अगर कोई आप नई बात बोलने जाएंगे तो उसका 100 लोग विरोध करेंगे. उसके बाद में वो 100 के 1000 होते हैं. लेकिन वहाँ पर अपनी जगह पर खड़े रहने के लिए बहुत हिम्मत लगती है और बहुत समय देना पड़ता है. सुधार एक दिन में नहीं होता. सुधार के लिए काफ़ी समय लगता है और उसके लिए चाहिए धैर्य, पेशेंस. इसलिए कम बोलो, ज़्यादा सोचो और उससे ज़्यादा करो.
आपने जितने महान लोग होंगे ना उनको कभी सुना होगा या उनके बारे में पढ़ा होगा, तो ये लोग बहुत कम बोलते थे, क्योंकि ये अपने विचारों में रहते थे और उनको क्या करना है वो सोचते थे, बोलने में अपनी एनर्जी वेस्ट नहीं करते थे। तो कहने का मतलब ये है कि सब महान लोगों की वजह से आज हम यहाँ इस जीवन को जी रहे हैं, आज़ादी से जी रहे हैं। तो बदलाव और होना है। अभी भी हमारे समाज में बहुत सारी कुरीतियाँ हैं। हम जो राइट टू इक्वलिटी बोलते हैं, राइट टू इक्वलिटी का आज तक भी पूरी तरीके से इम्प्लीमेंटेशन नहीं हुआ है। आज भी हम जाएंगे पूरे इंडिया में तो कई ऐसे गांव हैं, कई ऐसे जिले हैं जहाँ पर आज भी वो समानता नहीं है। तो इसको पूरा करना, इसको पूरी तरीके से लागू करना, ये हमारा काम है, आने वाली जनरेशन का काम है। हम आने वाली जनरेशन कब करेगी, जब हम उनको सही तरीका बताएंगे और सही ज्ञान देंगे कि इक्वलिटी क्या होती है, समानता क्या होती है। इक्वलिटी के मायने बहुत सारे हैं, अलग अलग लोग अलग अलग डेफिनेशन बताते हैं, लेकिन इक्वलिटी का मेरा मतलब यह है कि जब हम सारी चीज़ों से ऊपर उठ के, चाहे वो जाति हो, चाहे वो छोटा बड़ा, रिच पुअर, इन सब से उठ करके जब हम ह्यूमैनिटी की बात करते हैं, इंसानियत की बात करते हैं, सबसे बड़ा धर्म है इंसानियत। मैं उस चीज़ को मानता हूँ, मेरा अपना मानना है। लेकिन जब हम ऐसी बातें करते हैं कि इंसानियत सबसे बड़ा धर्म है, तो हमारे लिए धर्म की परिभाषा बहुत अलग है। हम धर्म मतलब हमारे सारी चीज़ें आती है उसमें, हम कुछ अलग दिशा में दौड़ जाते हैं। लेकिन धर्म सबसे बड़ा इंसानियत है। इंसान को इंसान समझना, दूसरे इंसान की तकलीफ को समझना, दूसरे इंसान के महत्व को समझना, ये इंसानियत होती है। जब हम दूसरे को इंसान समझने लग जाएंगे तो सारी चीज़ें बराबर हो जाएंगी, तब जाकर के हम कहेंगे कि समानता आई है। आज होता है, कोई अमीर आदमी गरीब आदमी को इंसान नहीं समझता, या कोई बड़ी पोस्ट वाला इंसान छोटे पोस्ट वाले को इंसान नहीं समझता। तो ये सब अहंकार की वजह से होता है। सबसे पहले हमें अहंकार खत्म करना पड़ता है, ग्राउंड लेवल पे काम करना पड़ता है, डाउन टू अर्थ होना पड़ता है, तब जा कर के आप महान बनते हो, तब जा कर के आप अच्छा काम कर सकते हो। एक बार फिर से सबको शुभेच्छा। थैंक यू वेरी मच फॉर कमिंग हियर। बोलण्याच्या ओघामध्ये एक राऊंड बोलायचं। ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर तिकडे अमेरिकेमध्ये गेले होते, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांचं PhDचं काम चालू होतं तिकडे। आणि मग ते शिकलेलं म्हणजे एवढे तल्लीन राहणारा, खरं तर ते लग्न झालेले होते, म्हणजे शादीशुदा थे, लेकिन फिर भी बाद में वो सारा यहाँ छोड़ के मीन्स अपना उधर ब्रिटिश गेले होते। तिकडे जात असतं गेल्याच्या नंतर त्यांचा एक मित्र होता, आता ते इंग्लिश नाव असल्यामुळे माझ्या लक्षात नाही राहिलं आता, ते आणि एक त्यांचे वर्गमैत्रीण होते, तिचं नाव लुसी होतं। आता हा तरुण दिसायला एकदम गोरा गुंड दिसायला चांगले होते बाबासाहेब त्यांच्या तरुण वयामध्ये। आणि मग ते अभ्यास करायचं पाहून त्याचं ते अभ्यासाच्या प्रती असणारं त्यांचं ते तन मन धुवून त्यांनी केलेला अभ्यास, तर ते लुसी नावाची युवती बाबासाहेबांवरती म्हणजे प्रेमात पडली बाबासाहेबांच्या। आणि मग एक दिवशी पूर्ण त्या क्लासमध्ये येऊन बाबासाहेबांच्या समोर गेली आणि तिनं तिच्या प्रेमाचा जे काही होकार आहे ते बाबासाहेबांना म्हणजे सांगितलं। म्हणजे ते प्रपोज ज्याला म्हणतात ते त्यांनी बाबासाहेबांना केलं त्या लुसीनं, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी त्या प्रेमाचा स्वीकार केला नाही, कारण त्यांना प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकायचं नव्हतं। त्याचबरोबर त्याचे एक मित्र होते, आता मी म्हटल्याप्रमाणे इंग्लिश नाव माझ्या लक्षात राहिलं नाही आता, तर ज्यावेळेला बाबासाहेबांनी ते घर बांधलं राजगृह, त्या घराला त्यांनी भेट दिली। त्यांनी घराला भेट का दिली, किंवा त्यांनी फक्त पुस्तकासाठी घर बांधलं म्हणून त्यांनी भेट दिली होती। त्यावेळेला त्या घरामध्ये 8000 पुस्तकं होती, मी आता काही वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे। आणि नंतर ते येऊन बाबासाहेबांना भेटून त्यांच्या घराला बघून सगळं व्यवस्थित बघून परत गेले। आणि ज्यावेळेला त्यांना 6 डिसेंबर 1956 ची घटना कळाली, म्हणजे महापरिवार निर्माण झाल्याची घटना कळाली, तर परत त्यावेळेस एकदा परत त्यांनी भारताला भेट दिली, बाबासाहेबांच्या घराला भेट दिली। तर त्यावेळेला सुरुवातीला आले त्यावेळेला त्यांच्या घरामध्ये 8000 पुस्तकं होते, आणि ज्यावेळेला महापरिनिर्वाण झालं त्यावेळेला त्या पुस्तकांची संख्या 8000वरून 25000कडे गेली होती। एवढं महान
हे व्यक्तित्व आहे की ज्याची उंची आपल्याला काही मोजता येणार नाही, एवढं प्रगाढ व्यक्तिमत्व हे आपल्यामध्ये होऊन गेलेलं आहे. जरी आज त्यांच्या आचार्य जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत त्यांचं नाव या जगात या भूतलावर अजरामर राहणार आहे, यामध्ये काहीच कुठे शंका नाही. असं मला वाटतं की घेतो तो श्वास धीमा तुझ्यामुळे, खातो तो घास धीमा तुझ्यामुळे, म्हणजे पूर्ण एक बाबासाहेबांवरती भरपूर असे गीत आलेले आहेत. बऱ्याच लोकांनी त्या गीतांवरती PhD ऑनर झालेले आहेत. तर तसंच केलं सोनं या जीवनाचं, आणि काय केली भीमाने एकच सई, आणि झालं या सोन जीवनाचं. म्हणजे एवढे त्या सईमध्ये ताकद होती बाबासाहेबांच्या. तर हे सांगायचं होतं. तर या ठिकाणी शेवटी 2 गीतं घेऊन उपाडे गीत घेतील, मी एक गीत घेतो आणि नंतर हा जयंतीच्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी थांबूया. तर श्रोतीला उपाडे सरला विनंती करतो की त्यांनी एक गीत सादर करावं. आपल्या शाळेचे आदरणीय प्राचार्य, सर्व स्टाफ यांना बाबासाहेबांच्या 133व्या जयंतीच्या शुभेच्छा. आणि राहुल सरनं सांगितलं, त्याच्या अगोदर आपल्या प्रिन्सिपल सरांनी सांगितलं की माणसाच्या मनामधला मी ज्यावेळेस संपतो त्यावेळेस तो महामानव बनतो. अशा दोन्ही महामानवांची जयंती या आपल्या शाळेमध्ये संपन्न होत आहे. दोन्ही महामानवांना शतशः कोटी कोटी प्रणाम करतो. आणि भारत भूमीवर झाले ते पैदा ज्ञानी पंडित अनेक, बुद्ध कबीर ज्योतिबाचा असेला हजाराला भारी एक. हे गीत मी आपल्या समोर सादर करीत आहे. भारत भूवर झालेत पैदा ज्ञानी पंडित अनेक. या देशामध्ये अनेक महामानव, अनेक ज्ञानी होऊन गेले, त्यापैकीच बाबासाहेब ज्योतिबा एक आहेत. म्हणून भारत भूवर झालेत पैदा ज्ञानी पंडित अनेक, बुद्ध कबीर ज्योतिबा साचेला हजारला भारी एक. बुद्ध कबीर ज्योतिबा साचेला हजारला भारी एक. भारत भूवर झालेत पैदा, भारत भूवर झालेत पैदा ज्ञानी पंडित अनेक, बुद्ध कबीर ज्योतिबा साचेला हजाराला भारी एक. बुद्ध कबीर ज्योतिबा साचेला हजाराला भारी एक. विद्येचा तो होता सागर स्वाभिमानी वीर धुरंधर. विद्येचा तो होता सागर स्वाभिमानी वीर धुरंधर. जगात नाही जोडतयाच्या, जगात नाही जोडतयाच्या. बुद्धीचं नव्हतं माप, बुद्धीचं नव्हतं माप. बुद्ध कबीर ज्योतिबा साचेला हजाराला भारी एक. बुद्ध कबीर ज्योतिबा साचेला हजाराला भारी एक. भारत भूवर झालेत पैदा, भारत भूवर झालेत पैदा ज्ञानी पंडित अनेक. बुद्ध कबीर ज्योतिबा साचेला हजाराला भारी एक. बुद्ध कबीर ज्योतिबा साचेला हजाराला भारी एक.
भीमा सारखानेक भीमा सारखानेक बुद्ध कबीर ज्योतिबा साचेला हजाराला भाविक बुद्ध कबीर ज्योतिबा साचेला हजाराला भाविक भारत भूवर झालत पैदा भारत भूवर झालत पैदा ज्ञानी पंडित अनेक ज्ञानी पंडित अनेक बुद्ध कबीर ज्योतिबांचा चेला हजाराला भाविक बुद्ध कबीर ज्योतिबांचा चेला हजाराला भाविक युगंधरा हे ज्ञान घडाणे अख्ख्या जगानं बाबासाहेबाला कोलंबी या विद्यापीठानं सीमाबद्ध नॉलेज पदवी दिली म्हणून युगंधरा हे ज्ञान घडाणे युगंधरा हे ज्ञान घडाणे नमविले पंडित भीमरायाने नमविले पंडित भीमरायाने युगंधरा हे ज्ञान घडाणे नमविले पंडित भीमरायाने आजा बराबा युगंधराला आजा बराबा युगंधराच सुपीक होत डोक सुपीक होत डोक बुद्ध कबीर ज्योतिबाचा चेला हजाराला भाविक बुद्ध कबीर ज्योतिबाचा चेला हजाराला भाविक मला या ठिकाणी बोलण्याचं तुम्हाला स्त्रियांना बोलण्याचं जे बाबासाहेबांनी खास करून महात्मा फुलेंनी स्त्रियांसाठी जे कार्य केलं 1848 ला भिडेवाड्यामध्ये जी पहिली शाळा स्त्रियांची सुरू केली तिचा एवढा मोठा प्रगल्भ विस्तार झाला मोठा वटवृक्ष झाला आणि आज या बसलेल्या महिला ज्या आहेत ती बाबासाहेबांची पुण्याई आहे आणि हा जो अबोल अशा व्यक्तीला आवाज दिला संविधानाच्या रूपातून ती बाबासाहेबांची पुण्याई आहे म्हणून भारत भूवर झालत पैदा भारत भूवर झालत पैदा ज्ञानी पंडित अनेक ज्ञानी पंडित अनेक बुद्ध कबीर ज्योतिबाचा चेला हजाराला भाविक बुद्ध कबीर ज्योतिबाचा चेला हजाराला भाविक धन्यवाद भीमगीत गायनाला जिथे जिथे मी जातो अरे भीमगीत गायनाला जिथे जिथे मी जातो आधी भीमराया तुझे नाव घेतो ज्या बाबासाहेबांच्या ज्या महापुरुषांच्या विचारांना ज्या लोकांनी तिलांजली दिली अशा लोकांसाठी हे गीत तुझ्या पाऊल पूर्ण भीमराया तुझ्या पाऊल पूर्ण भीमराया तुझी पोर पुसू लागली रे तुझ्या पाऊल पूर्ण भीमराया तुझी पोर पुसू लागली रे तुझ्या पाऊल कुणा भीमराया तुझी पोर पुसू लागली रे तुझ्या पाऊल कुणा भीमराया
लागली रे. शिक्षणाची तिचे हाट झाली, शिक्षणाची तिचे हाट झाली, पिढी आताची मोकाट झाली, पिढी आताची मोकाट झाली, पिढी आताची मोकाट झाली. येत आहे उद्याची गुलामी, येत आहे उद्याची गुलामी, मला आता दिसू लागली रे. तुझ्या पाऊल थोडा भीमराया, तुझी पोर पुसू लागली रे. तुझ्या पाऊल थोडा भीमराया, तुझी पोर पुसू लागली रे. तूच माळी मला राखणारा, तूच माळी मला राखणारा, काय वर्णू तुझा बादरारा, काय वर्णू तुझा बादरारा. त्या मळ्यातच तुझा पाठी आता, त्या मळ्यातच तुझा पाठी आता, ढोर सारी घुसू लागली रे. तुझा पाऊल थोडा भीमराया, तुझी पोर पुसू लागली रे. तुझ्या पाऊल कुणा भीमराया, तुझी पोरं आता पुसू लागली. म्हणजे तुझी पोरं म्हणजे पर्टिक्युलर एका जातीतली नव्हे, जे बाबासाहेबांना आपले आदर्श म्हणतात ती असे सर्वच जातीतले सर्व धर्मातले जे कोणी व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी शब्द आहे तो. तुझ्या पाऊल थोडा भीमराया, तुझी पोर पुसू लागली रे. मनी नाही निराशा करीही, मनी नाही निराशा करीही, पिढी आणावी वठणीवरी, पिढी आणावी वठणीवरी. त्या प्रताप सिंगाची लेखणी, त्या प्रताप सिंगाची लेखणी, त्याकरिता हसू लागली रे. तुझ्या पाऊल थोडा भीमराया, तुझी पोर पुसू लागली रे. तुझ्या वैराच्या दारात जाऊन, तुझ्या वैराच्या दारात जाऊन, पंगतीला बसू लागली रे. तुझ्या पाऊल थोडा भीमराया, तुझी पोर पुसू लागली रे. आदरणीय शाळेचे प्रिन्सिपल ठाकूर सर, त्याचबरोबर सर्व शिक्षक वृंद, सर्व शिक्षक बंधू, शिक्षक भगिनी, त्याचबरोबर सर्व नॉन टीचिंग स्टाफ, आपण सर्वांनी या कार्यक्रमाला वेळातला वेळ करून हजेरी लावली, आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आदरणीय प्रिन्सिपल सरांचे, आपले सर्वांचे, नॉन टीचिंग स्टाफचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि हा महापुरुषांच्या जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असा जाहीर करतो. धन्यवाद. सर्वांनी चहा घेऊन जायचा आहे, चहा झालेला आहे.